नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 51. अहमदनगर या शब्दात मधोमध येणारे अक्षर कोणते? तर बघा, अहम नगर, द च्या अगोदर 3 अक्षर आहेत, द च्या नंतर 3 अक्षर आहेत, मधोमध येणारं अक्षर आहे द. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द. प्रश्न क्रमांक 52. या अंकमालिकेत 2 हा अंक किती वेळा आलेला आहे? तर बघा, 1, 2, 3 आणि 4. पर्यायामध्ये असं उत्तर नाही आहे, इथं टायपिंग मिस्टेक झालेली आहे. याचं बरोबर उत्तर असणार आहे 4 वेळा. प्रश्न क्रमांक 53. वेगळ्या शब्दाचा पर्याय ओळखा. पूर्व, पश्चिम, दक्षिण, वायव्य. तर बघा, पूर्व, पश्चिम, दक्षिण या मुख्य दिशा आहेत आणि वायव्य आहे ही उपदिशा आहे, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वायव्य. प्रश्न क्रमांक 54. गटात न बसणारी आकृती ओळखा. तर बघा, 10, 22, 33, 11. तर बघा, 22 दशक एकक समान, 33 दशक एकक समान, 11 दशक एकक समान आणि 10मध्ये दशक एकक हा समान नाही, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10. प्रश्न क्रमांक 56, 57 साठी सूचना. खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या शोधा. तर बघा, प्रश्न क्रमांक 56, 6, 12, 18, 24 प्रश्नचिन्ह आणि 36. तर बघा, इथं आपण जर काळजीपूर्वक लक्ष दिलं तर हा 6चा पाडा आहे किंवा 6चा टप्पा आहे, म्हणून 6 एके 6, 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24 आणि 6 पंचे 30, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 30. प्रश्न क्रमांक 57, 4, 8 प्रश्नचिन्ह 16, 20. तर इथं पण 4चा पाडा किंवा 4चा टप्पा आहे, म्हणून 4 एके 4, 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12, 12 हे उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 58. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा चिन्हाचा पर्याय ओळखा. बघा, 1 त्रिकोण, 2 त्रिकोण, 3 त्रिकोण आणि याच्यानंतर येणार आहे 4 त्रिकोण, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 त्रिकोण. प्रश्न क्रमांक 60 व 59 60 साठी सूचना. खालील प्रश्नात जसा पहिल्या शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या शब्दाचा चौथ्या शब्दाशी आला आहे, तो ओळखावं. पर्याय सांगा. तर बघा, प्रश्न क्रमांक 59. डोळे पाहणे, म्हणजे डोळ्याने आपण पाहतो, तर कान, कानाने आपण काय करतो, ऐकतो, म्हणण्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऐकणे. प्रश्न क्रमांक 60. मीठ, मीठ कसं असतं चवीला खारट, तर कारल्याची चव मग कशी असणार, कारलं असतं कडू, म्हणण्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 61 व 62 साठी सूचना. गटाशी जुळणारे पद ओळखा. प्रश्न क्रमांक 61. जानेवारी, फेब्रुवारी, मे, डिसेंबर. पर्याय आहे आग्नेय, पूर्व, जून आणि चैत्र. तर बघा, ही चारी पण ग्रेगरियन वर्षातील महिने आहेत किंवा इंग्रजी महिने आहेत, म्हणून याच्याशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 जून, याचं बरोबर उत्तर आहे जून. प्रश्न क्रमांक 62. पांढरा, हिरवा, पिवळा ही रंगांची नावं आहेत आणि याच्याशी जुळणार आहे पर्याय क्रमांक 1 रंगांचं नाव निळा, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निळा. प्रश्न क्रमांक 63. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? बघा, लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 29. प्रश्न क्रमांक 64. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? तर बघा, वर्तुळाचे 2 समान भाग केले, त्यातला अर्धा भाग रंगवलेला आहे, या आकृतीचा अर्धा भाग रंगवलेला आहे. त्रिकोण, त्याचा अर्धा भाग रंगवलेला आहे. पर्यायामध्ये पण आपण जी आकृती असणार आहे तिचा अर्धा भाग रंगवलेला असायला हवा. पर्याय 1 मध्ये तसं नाही, पर्याय 2 मध्ये नाही, पर्याय 3 मध्ये नाही, पर्याय 4 मध्ये तसं आहे, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 65. सोनल मीनलपेक्षा 5 दिवसांनी मोठी आहे. सोनलचा जन्म बुधवारी झाला असेल तर मीनलचा जन्म कोणत्या वारी झाला
आहे. तर बघा इथं काय सांगितलेलं आहे, सोनलचा जन्म बुधवारी झालेला आहे आणि सोनल मीनलपेक्षा 5 दिवसांनी मोठी आहे. याचाच अर्थ मीनल जी आहे ती सोनलनंतर 5 दिवसांनी जन्मलेली आहे. म्हणून मीनल बुधवारनंतर गुरुवार 1 दिवस, त्यानंतर शुक्रवार 2 दिवस, शनिवार 3 दिवस, रविवार 4था दिवस आणि सोमवार 5वा दिवस. म्हणून मीनलचा जो जन्म आहे तो सोमवारी झालेला असणार आहे. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोमवारी. प्रश्न क्रमांक 66 इंग्रजीचे प्रश्न. रिकाम्या जागी क्रमाने येणारे अक्षर लिहा. तर बघा ABCD क्रमाने PQR-TU. तर बघा PQRS म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 यस. प्रश्न क्रमांक 67 कॅपिटल व स्मॉल लेटर यांची योग्य जोडी लावा. तर बघा कॅपिटल आणि स्मॉल दोन्ही अक्षरं समान असली पाहिजेत. बघा इथं नाही आहेत समान, या पर्यायामध्ये पण नाही आहेत. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहेत. पर्याय क्रमांक 4 मध्ये कॅपिटल बी स्मॉल बी. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 68 खालीलपैकी बरोबर स्पेलिंग असणारा शब्द कोणता. तर बघा BAT बॅट म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कारण पुढचे जे आहेत ते बरोबर स्पेलिंग बॅटचं आहे. प्रश्न क्रमांक 69 दिलेले चित्र कशाचे आहे. तर बघा हा जो आहे हा काय आहे सूर्य. सूर्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो सन. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सन म्हणजे सूर्य. हे बघा मँगो म्हणजे आंबा, कॅट म्हणजे मांजर, मून म्हणजे चंद्र. प्रश्न क्रमांक 70 मॅन या शब्दाशी यमक जुळणारा शब्द. यमक रायमिंग वर्ड्स. तर बघा पर्याय 1 बॉल, पर्याय 2 रन, पर्याय 3 डॉग आणि पर्याय 4 व्हॅन. म्हणून मॅनशी यमक जुळणारा शब्द आहे व्हॅन. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 71 स्लीप झोपणे. तर पोहणे, पोहणेला आपण काय म्हणतो स्विम. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्विम. बघा जंप म्हणजे उड्या मारणे, इट म्हणजे खाणे, सिंग म्हणजे गाणे म्हणणे. प्रश्न क्रमांक 72 व्हॉट इज द कलर ऑफ स्काय. ढगाचा रंग कोणता. तर बघा आकाशाचा रंग कसा असतो किंवा ढगांचा रंग कसा असतो ब्ल्यू. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ब्लॅक म्हणजे काळा, व्हाईट म्हणजे पांढरा, रेड म्हणजे लाल. प्रश्न क्रमांक 73 खालीलपैकी कोणता पर्याय महिना आहे म्हणजे महिन्याचं नाव. तर बघा संडे वाराचं नाव आहे आणि मार्च महिन्याचं नाव आहे. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मार्च. प्रश्न क्रमांक 74 रात्री झोपण्यापूर्वी काय म्हणतात. तर बघा वेलकम आपण स्वागत करण्यासाठी म्हणतो, थँक्यू आपण आभार मानण्यासाठी म्हणतो, गुड मॉर्निंग आपण सकाळच्या वेळी म्हणतो आणि गुड नाईट आहे ते रात्रीच्या वेळी म्हणतो. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुड नाईट. प्रश्न क्रमांक 75 आय हॅव विंग्स आय फ्लाय इन द स्काय हू आय एम आहे. पर्याय क्रमांक 1 बर्ड्स मला पंख आहेत आणि मी आकाशात उडतो. मग मी कोण आहे तर मी पक्षी आहे. अशा पद्धतीने आपण बुद्धिमत्ता आणि गणिताचे सराव पाहिलेला आहे.